या ठिकाणी मात्र सुरेख चेंडू फलंदाजाला समजला नाहीये. या ठिकाणी चेंडू मात्र पंचांकडे वळतात. हा खराब चेंडू आहे. पहिला चेंडू या ठिकाणी सुवेर चेंडू मात्र गावदेवी वाशिवली आणि अनंत इलेव्हन वाशिवली या मैदानावरती आपण मॅच पाहू शकता. सुरेख आणि शांत या ठिकाणी मॅच. या ठिकाणी मात्र पहिला चेंडू मात्र व्हाईट टाकल्यानंतर दुसरा चेंडू मात्र सुरेख लाईन आणि लेंथ. सुरेख नियंत्रण टप्प्यावरती नियंत्रण टाकताना हरीश हा गोलंदाज. जनार्दन आप या फलंदाजाला मात्र कुठेतरी या ठिकाणी मात्र उंचावर मारला चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक परंतु चेंडू जमिनीला दान. या ठिकाणी मात्र उचलणार फेकणार तत्पूर्वी 2 धाव तर सहजपणे पूर्ण. तर आपण जनार्दन या फलंदाजाला पाहिलं ना तर हर्ष हा फलंदाज जेव्हा खालापूर आणि खोपोली प्रीमियर लीग झाली ना आदिवासी त्या टायमाला हर्ष आणि जनार्दन हा एकाच टीम मध्ये होता. जनार्दन कॅप्टन आणि हर्ष त्याच्या टीम मध्ये होता. तोच हा गोलंदाज आणि तोच हा कर्णधार. मात्र गोलंदाज कर्णधाराला या ठिकाणी चकवा देताना पहिला चेंडू जरूर स्वेर घालवलाय परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा सुरेख चेंडू मात्र पुन्हा एकदा फलंदाज आशाभूत नजरेने पाहताना जनार्दन ठोंबरे या ठिकाणी जनार्दन ठोंबरे या ठिकाणी करतोय काय आशाभूत नजरेने पाहतोय. या ठिकाणी मात्र जनार्दन या ठिकाणी मात्र सुरेख चेंडू बॅटची कडा या ठिकाणी धावबादची संधी होती परंतु डायरेक्ट हिट जर झाला असताना शकरवाग तर नक्कीच या ठिकाणी फलंदाज मात्र बाद झाला असता. हर्ष हा फलंदाज. तर या ठिकाणी एक धावच्या मध्येने धावसंख्यात भर पडले. धावसंख्या 4 धावा धावफलकावरती लागल्यात. बिनबाद 4 धावा. या ठिकाणी हर्ष फलंदाज बघूया. गोलंदाजी मार्गावर हर्ष आणि या ठिकाणी फलंदाज हर्ष मात्र रिव्हर्स शिफ्ट खेळण्याचा प्रयत्न मात्र जवळचा डॉक्टर अर्कस्ताचा वाजरा डॉक्टर याला गोळ्या घेऊन द्या कोणतरी. निस्ता बॉल हुकाय लागलाय मारे ताबी पालाय का काय. आता मात्र बघू पंच काय करतात. पंच अजूनही लाईन बघत का काय कंची लाईन आहे बघू. अर्कंची लाईन बघतो. अरे आवडी लाईन बघून कुंग वाईट. या ठिकाणी राकेश हा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या ठिकाणी मात्र ब्रह्मास्त्र वापरले. या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतो उचलणार फेकणार तत्पूर्वी दुसरी धावचा प्रयत्न मात्र असफल होता. त्याला मात्र सफल केला या दोन्ही फलंदाजांनी. तर या ठिकाणी 2 धावा सहजपणे पूर्ण. 2 धावीच्या मध्येने धाव फलकावर धावा लागली. 8 धावा या ठिकाणी बिनबाद 8 80 धाव फलकावर धाव संख्या लागली. तर गोलंदाजी मार्कवर मात्र गोलंदाज सूर्यकृत्या गोलंदाजी करताना 7 या ठिकाणी 8 दिसल्या त्यामुळे 8 सांगितल्या. 7 धावा. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा ब्रह्मास्त्र. या ठिकाणी पुन्हा क्षेत्ररक्षक उचलणार फेकणार तत्पूर्वी मात्र पुन्हा एकदा एकच धाव.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा उंचावर मारलं चेंडू चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक दत्ता भला उचलणार फेकणार तत्पुरी मात्र 2 धाव सहजपणे पूर्ण 2 धावच्या मध्येने धाव फलकावर धावा लागल्या आता 10 धावा लागल्या धाव फलकावरती या ठिकाणी मात्र होतंय काय जनार्दन स्ट्राईक घेण्यासाठी गेला परंतु आउट होऊन आला अरे करीत हो काय मोठ्या प्रॅक्टिस करीत का आला नाहीये आणि या मटेकड्याचा जाम मोठा षटकार आई झोली बोंड्रोस पडलाय काय हेरून दे माले कोण पडलाय रे हेर कॅमेरावाल्या त्याचे क्या फोटो कडून जा कॅमेरावाल्या परत षटकार अरे काय तुला सांगू आता जाम मोठा गडीतून काय आउट झाला निसतास गंधाड्या गडी धावफलकावर धावा लागली आता 16 धावा लागले धावफलकावरती 12 बॉल 17 धावांची गरज या ठिकाणी गावदेवी वासुली संघाला कोई भी जीतो कोई भी हारो हमको कुछ गम नहीं हम आए यहाँ पे लड़ने के लिए कोई भी लगो कोई भी कुछ भी कहो हम लड़ेंगे लड़ते रहेंगे चला गावदेवी आनंद चला गावदेवी वाशिवली संघ गावदेवी वाशिवली संघाची सलामीची जोडी मात्र आपण मैदानात रवाना होताना पाहू शकता
चला गावदेवी वाशिवली संघाची जोडी मात्र आपण मैदानात रवाना होताना पाहू शकता. हरीश आणि जगदीश वाघ या ठिकाणी नॉन स्ट्राईकला आपण पाहू शकता. स्ट्राईकला हर्षला आपण पाहू शकता. हर्ष पारदे या ठिकाणी हाळकूस कटिंग केलेला बॉल मात्र या ठिकाणी एकच धाव, एकापेक्षा दुसरं काही नाही आहे. अचूक फेकी या ठिकाणी नरेश वाघच्या माध्यमातून. तर स्ट्राईकला लेफ्ट हँड फलंदाज मात्र या फलंदाजाने आपण पाहिलं ना तर अक्षरशः WPL म्हणजे वाशिवली प्रीमियर लीग अक्षरशः गाजवलेली आहे जगदीश या फलंदाजाने. मात्र त्याच्या समीपात जनार्दन ठोंबरे या ठिकाणी सुरेख चेंडू टाकताना, परंतु पंच या ठिकाणी आमच्याकडे वळताना दिसत आहेत. हा स्वेर चेंडू आहे. स्वेरच्या माध्यमातून धावफलकावर धावा लागतात. 2 धावा बिनबाद 2 धावा या ठिकाणी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज या ठिकाणी उंचावर मारला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, कुठली चुकी न करता या ठिकाणी अशोक ठोंबरे घेतोय जगदीश वाघचा जल. डीजे आता आपण पाहू शकता. अनंत वाघ विस्फोटक फलंदाज या ठिकाणी जाताना आपल्याला पाहू शकता. त्याच्या समोर मात्र जनार्दन ठोंबरे या ठिकाणी सुरेख चेंडू कटवलेला, परंतु त्या ठिकाणी नरेश वाघ एक चतुर आणि चप्पळ या ठिकाणी क्षेत्ररक्षक नरेश वाघला आपण पाहू शकता. एक सुरेख कॅम्परचा ड्रायव्हर आणि एक सुरेख अनंता, एक सुरेख कॅम्परचा ड्रायव्हर आणि एक सुरेख क्षेत्ररक्षक आपण पाहू शकताना. तर नरेश वाघ करून आपण नरेश वाघकडे आपण पहा. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जनार्दन या ठिकाणी सुरेख चेंडू. चेंडू मात्र टप्पा खाल्यानंतर सरळ मोटूच्या हातात. तर या ठिकाणी मोटू ग मात्र खतरनाक बॉल धरीत हो डायरेक्ट. असा बॉल धरीत ना तो नाचवतोय खतरनाक डायरेक्ट. त्याचा काय नादूस ना. यावेळीला ऊर परत वरत मारलाय आणि 4-4 5-5 गडी धावता एकाला बॉल ना गवला आणि किती अरे 2-4 धावा कळल्या तरी तुम्ही अजून बॉल घालायचा. काय सांगशील आता. आता दोन्ही टीमा तुमच्या जात म्हणून मग काही सांगत नाही ना. तुम्हाला सांगलाच चालेल डायरेक्ट ऑन द स्पॉट. किती बाहेर आहे. 7 बॉल 11 धावांची गरज या ठिकाणी. अजूनही या षटकातला एक चेंडू शिल्लक आहे. मोठू अजूनही वर हात करीतो काय. अजूनही नाचवत का काय. चेरडीकडून नाच ना डायरेक्ट. अरे माना पेली ये कॅमेरावाल्याने पेले. तर पुन्हा एकदा कार्पेटची साईन मारलं. चेंडू. चेंडू मात्र अचूक फेकी होती, परंतु गोलंदाजाला चेंडू मात्र पकडता आला नाहीये. अरे तू खेकडाचा बघ काय चेन्या. अरे तू असला गडी आवळा मोठा टुर्नामेंट खेळवतो आणि तुला एक बॉल धरता नाही येत. तू दुसरं बॉल बरोबर धरी दो राहायचे जाऊन.
अरे डीजे वाजय, तू काय निसलाय काय डीजे वाल्या? अजूनही 6 चेंडू आणि 11 धावांची गरज असणाऱ्या 10 10 धावांची गरज या ठिकाणी. कार्पेटच्या साहाय्याने मारलेला चेंडू, चेंडू मात्र सुरेख चेंडू. रिव्ह्यू या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे. नो हाईट. फेअर डिलिव्हरी या ठिकाणी. या ठिकाणी गावदेवी वाशविली संघ आपण रिव्ह्यू या ठिकाणी गमावलेला आहे. तर या पुढे तुम्हाला रिव्ह्यू भेटणार नाही. या पंच देतील तोच निर्णय तुम्हाला अंतिम या ठिकाणी या स्पर्धेचा नियम आपण पाहिला नाही मित्रांनो. तर या ठिकाणी टीमला रिव्ह्यू नाही आहे, तरी सुद्धा आपण देतो कारण गावच्या टीम आहेत दोन्ही पण. तर या ठिकाणी फलंदाज हार्श बाद होतोय. तर धावफलकावर धावा आपण पाहिलं ना, तर धावा 7 धावा ना, 1 बाद 7 धावा, 2 बाद 1 2 2 बाद 7 धावा धावफलकावर लागल्यात. पंच तुमचा आहे काय टीमचा आहे? त्यांचा रिव्ह्यू आहे. मेनवनच आपण या या ठिकाणी पहा, आपला डिसिजन काय आहे, क्लोज डिसिजन आहे एकदम.
चला गावदेवी टीमचे प्लेयर आणि अनंत 11 वाशिवलीचे प्लेयर आपण जा खाली. व्हॉलेंटियर नको, खाली जा आपण. नो चेंडू, नो चेंडू असणाऱ्या अजूनही किती जर धावबलकर धावा लागल्या तर 11 धावा आणि अजूनही तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सचिन. या ठिकाणी पुन्हा एकदा फुलटो चेंडू, चेंडू खाली येतोय. संतोष पारदे या ठिकाणी उचलणार फेकणार. तत्पूर्वी मात्र या ठिकाणी तू मिमी करतात. या ठिकाणी विकेट जातोय अनंत वाघचा. काय होतं या ठिकाणी मात्र मोठा मासा गळा लागताना या ठिकाणी आपण पाहू शकता. अनंत वाघ एक विस्फोटक फलंदाज. बऱ्याचशा टुर्नामेंट आपण पाहिलं ना तर एक जुनी टुर्नामेंट आपण पाहिलं ना तर 8 संघांचे प्लेयर एक साईडला आणि अनंत वाघ एक साईडला. त्या टायमाला आहे ना तर अनंत वाघ याने 2 षटकांची 1 षटकांची मॅच होती. अनंत वाघने ना 2-3 षटकार मारून मात्र आपल्या टीमला विजय केला होता. तीच ही टीम वाशिवली टीम. आता मात्र अनंत वाघ मात्र बाद झालेला. त्या जागेवर गेला विनायक वाघ या ठिकाणी. तर पुन्हा एकदा राकेश पारदे त्या समयात गोलंदाजी करताना आपण पाहू शकता. या ठिकाणी जल्लोष जल्लोष आनंद 11 वाशिवलीचा.